नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण मेथीची पुरी आणि पराठी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी मेथी घेतलेली आहे, हाफ बंच, अर्धी जुडी घेतलेली आहे आणि ही धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आपण ही कापून घेणार आहोत, बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला. आणि मेथी ही मी बारीक चिरून घेतलेली आहे. आपण फोडणी देणार आहोत. आवश्यकतेनुसार आपण तेल घालणार आहोत कढईमध्ये. त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत, ठेचलेलं लसूण, आणि बारीक चिरलेला कांदा घालून देणार आहोत आपण. आणि मेथी घालून देणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 2 मिनटं हे मी छान परतून घेतलेलं आहे. आणि यावरती झाकण ठेवून आपण हे वाफून घेणार आहोत. आणि हे आपण पुन्हा परतून घेणार आहोत आणि यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून देणार आहोत आपण. आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा आपण हे वाफून घेणार आहोत. आणि भाजी ही मी वाफवून घेतलेली आहे. आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि हे थंड होऊ देणार आहोत आपण. आणि इथे गव्हाची कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ घालणार आहोत 1 वाटी. आणि इन्ग्रेडियंटची लिस्ट ही मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. त्यामध्ये हळद घालणार आहोत आपण, तिखट, आणि यामध्ये वाफवलेली ही भाजी आपण घालून देणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं छान डो तयार करून घेणार आहोत. मळून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि कणिक ही मी मळून घेतलेली आहे. आपण याचे पराठे आणि पुऱ्या बनवून घेणार आहोत. आणि याचं बॉल घेऊन आपण थोडंसं तेल लावून हे लाटून घेणार आहोत. आणि पुरी ही लाटून घेतलेली आहे मी. त्याचबरोबर पराठासुद्धा लाटून झालेला आहे. आपण पराठा शेकून घेणार आहोत आणि पुऱ्या देखील आपण तळून घेणार आहोत.
आणि पुऱ्या देखील तळून झालेल्या आहेत. आपण काढून घेणार आहोत पुरी. पराठे आणि पुरी तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.